12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं मतदान। रोहित पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार यांनी बजावला पहिल्या 2 तासातच मतदानाचा हक्क। कित्येक वर्षांनंतर बारामती तालुक्यात अजितदादांशिवाय होतंय मतदान। अजितदादा गेल्यापासून पवार कुटुंबात राजकीय चर्चा झाली नाही। रोहित पवारांची माहिती। 10 आणि 12 तारखेला मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन अपघात आणि विलिनीकरणाबद्दल बोलणार अशीही माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क। हसन मुश्रीफ, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, तानाजी सावंतांनी केलं मतदान। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवारही ठरणार। बहुमत नसलं तरी ठाकरेंची सेनाही देणार उमेदवार। 11 तारखेला आहे महापौर पदाची निवडणूक। मालेगावमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड। महापौर पदासाठी 5 अर्ज तर उपमहापौर पदासाठी 8 अर्ज दाखल। इस्लाम पार्टीचा महापौर तर समाजवादी पार्टीचा उपमहापौर होण्याची शक्यता। राज्यातील सर्व जमिनींना मिळणार भू आधार क्रमांक। 2 कोटीहून अधिक पोट हिश्श्यांचा डिजिटल कायापालट। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। रशियाचं तेल घेतो म्हणून भारतावर लावलेला 25% टॅरिफचा दंडही अमेरिकेकडून रद्द। भारतीय मालावर आता अमेरिकेत 18%च कर। आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका। गतविजेत्या आणि यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत। 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।